आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। दुपारी 1:30च्या दरम्यान मानाच्या 47 दिंड्या या संत ज्ञानेश्वर मंदिराच्या आवारामध्ये घेण्यास सुरुवात होईल आणि या दिंड्या मंदिरामध्ये दाखल होताच सोहळा हा खऱ्या अर्थाने सुरू होईल। हरिनामाच्या जपामध्ये दुपारी 4 वाजेपर्यंत या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम सुरू होईल आणि त्यासाठी हजारो भाविक हे आळंदी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। कालच देहूमधून संत तुकाराम महाराजांच्या पालखीने प्रस्थान केलंय। आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान करेल आणि उद्या या दोनही पालख्या पुण्यामध्ये एकत्र येतील। तर आपण पाहतोय पुण्यामध्ये देहू आणि आळंदीमध्ये विशेषतः अशा पद्धतीने वारकऱ्यांची भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। हजारोंच्या संख्येने इंद्रायणी काठी भाविक एकत्र जमलेले आहेत। कालच देहू नगरीतली ही सगळी उत्साहवर्धक दृश्य आपण पाहिली आणि आज आळंदी नगरी सुद्धा वारकऱ्यांच्या उत्साहाने फुलून गेली आहे। सगळीकडे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराला आकर्षक अशी सजावट आणि ही भाविकांची मांदियाळी। 28 जूनला हे सर्व वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होतील आणि त्यासाठीच आता वारकऱ्यांची पावलं ही विठुरायाच्या दिशेने वळू लागली आहेत।